बायबलमधल्या एका भविष्यवाणीनुसार इतिहासाचा शेवटचा टप्पा हा 7 वर्षांचा असेल. पण याच काळात येणारं महासंकट नेमकं कधी सुरू होतं? चला आज आपण याच गुंतागुंतीच्या भविष्यवाणीचं विश्लेषण करूया. तर मुख्य प्रश्न हाच आहे की हे जे महासंकट आहे त्याची सुरुवात नक्की कोणत्या क्षणी होते. चला तर मग या भविष्यवाणीच्या खोलात जाऊन हे समजून घेऊया. हा विषय आपण अगदी सोप्या पद्धतीने समजून घेणार आहोत या 5 भागांमध्ये. आधी भविष्यवाणी काय आहे ते पाहू, मग त्यावेळची जगाची परिस्थिती, वादाचं मूळ कारण, 2 वेगवेगळ्या शक्यता आणि शेवटी एक निश्चित असा शेवट. ओके, तर सगळ्यात आधी हे महासंकट म्हणजे नेमकं आहे तरी काय ते समजून घेऊया. हे लक्षात घ्या की हे काही साधंसुधं संकट नाहीये. हा खास करून विश्वासणाऱ्यांच्या छळाचा काळ असेल. एक असा छळ जो त्या शेवटच्या 7 वर्षांच्या काळातच घडणार आहे. मग प्रश्न असा येतो की हा 7 वर्षांचा काळ सुरू होण्याच्या अगदी आधी जगाची परिस्थिती नेमकी कशी असेल. भविष्यवाणी सांगते की जगभरात भयंकर अशांतता पसरलेली असेल. सगळीकडे गोंधळ आणि अराजकता असेल. आणि अशाच परिस्थितीत हताश झालेली जनता एका नेत्याच्या शोधात असेल जो शांतता आणू शकेल. आणि हीच गोष्ट एका फसव्या नेत्याला संधी देईल. आणि या नेत्याच्या येण्यानेच त्या 7 वर्षांची उलटी गिनती सुरू होते. पण खरा वाद इथेच सुरू होतो की त्या 7 वर्षांमध्ये महासंकट नेमकं कधी सुरू होईल. आणि गंमत म्हणजे हा जो सगळा वाद आहे ना, तो फक्त एका वाक्याच्या भाषांतरावर अवलंबून आहे. म्हणजे बघा, फक्त एका वचनाचा अर्थ स्पष्ट नसल्यामुळे हे संकट कधी सुरू होईल याच्या 2 पूर्णपणे वेगवेगळ्या थेरीज किंवा कालरेखा तयार होतात. हे वचन हेच वादाचं मूळ आहे. यात जो सप्ताहाच्या मध्यभागी हा शब्दप्रयोग वापरला आहे त्यावरूनच 2 वेगवेगळी मतं तयार झाली आहेत. आणि इथेच सगळा मुद्दा आहे. या वाक्याचा अर्थ असा आहे का की छळ पहिल्या 3.5 वर्षांपर्यंत चालेल, की त्याचा अर्थ असा आहे की छळ बरोबर 3.5 वर्षांच्या पॉइंटवर सुरू होईल. बघा, एकाच वाक्याचे 2 वेगवेगळे अर्थ. चला तर पाहूया की या एका भाषिक फरकामुळे विश्वासणाऱ्यांसाठी 2 पूर्णपणे वेगळ्या कालरेखा कशा तयार होतात. तर पहिली शक्यता किंवा कालरेखा असं म्हणते की महासंकट 7 वर्षांच्या सुरुवातीलाच सुरू होईल आणि पूर्ण 3.5 वर्ष म्हणजे 42 महिने चालेल. या मतानुसार तो विनाशाचा पुत्र सुरुवातीपासूनच स्वतःला देव म्हणून घोषित करेल आणि त्याचा छळ हा एक लांब न थांबणारा असा असेल. या उलट दुसरी शक्यता म्हणजे कालरेखा सांगते की पहिले 3.5 वर्ष शांततेत जातील आणि खरं महासंकट बरोबर मध्यभागी सुरू होईल आणि तेही खूप कमी काळासाठी असेल. या अर्थानुसार तो नेता आपलं खरं रूप 3.5 वर्षांनी दाखवेल आणि त्यानंतर छळ सुरू होईल. पण तो अचानक खूप तीव्र असेल आणि फक्त काही दिवसांपुरताच मर्यादित असेल. बरं, संकट कधी सुरू होतं आणि किती काळ चालतं यावर भलेही वाद असतील, पण एक अशी गोष्ट आहे ज्यावर दोन्ही मतं पूर्णपणे सहमत आहेत. आणि हा समान निष्कर्षच कदाचित या भविष्यवाणीचा खरा संदेश आहे. म्हणजे संकट किती काळ चालेल यापेक्षा जास्त महत्त्वाचं आहे त्यानंतर काय होईल. भविष्यवाणीनुसार पहिलं पुनरुत्थान ही ती घटना आहे जी विश्वासणाऱ्यांसाठी महासंकटाचा शेवट करते. मग तुम्ही कोणत्याही कालरेखेवर विश्वास ठेवा, शेवट मात्र हाच आहे. आणि हा क्रम कधीही बदलत नाही. म्हणजे आधी महासंकट संपणार, मग पहिलं पुनरुत्थान होणार आणि मग विश्वासणाऱ्यांना जगावर येणाऱ्या अंतिम न्यायापासून वेगळं केलं जाणार. हे एका बचावासारखं आहे. म्हणून मूळ मुद्दा हा आहे की संकट 42 महिने चालो किंवा फक्त काही दिवस, विश्वासणाऱ्यांसाठी त्याचा शेवट हा पहिल्या पुनरुत्थानानेच होणार आहे. ही एकच गोष्ट निश्चित आहे. आणि हाच विचार आपल्याला या विश्लेषणाच्या शेवटी करायचा आहे की संकटाचा प्रवास किती लांब असेल या अनिश्चिततेपेक्षा आपली सुटका निश्चित आहे ह्या ध्येयावर लक्ष केंद्रित करणं जास्त महत्त्वाचं आहे का.